हाय स्टुडंट्स, वेलकम इन SJ ट्युशन क्लासेस. आज आपण 5th स्टँडर्ड सेकंड नंबरचं लेसन नंबर वर्क त्याच्यातील प्रॉब्लेम सेट 2 पाहूया. त्याआधी SJ ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॉब्लेम सेट 2. यूजिंग द डिजिट्स 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, राईट 10 each of 2, 3, 4, 5 डिजिट नंबर्स. रीड द नंबर्स. आपल्याला काय करायचं आहे, हे जे नंबर दिलेले आहेत 0 पासून 9 पर्यंतचे, त्याच्यापासून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी नंबर तयार करायचे आहेत. किती? 10 ईच. 10 ईच म्हणजे 10 नंबर्स तयार करायचे आहेत. 2 अंकी 10, 3 अंकी 10, 5 अंकी 10, 4 अंकी 10 तयार करायचे आहेत आणि ते वाचायचे आहेत. करूया तयार. पहा, 2 डिजिट नंबर करूया पहिल्यांदा. 2 डिजिट नंबर्स म्हणजे 2 अंकी संख्या. 2 डिजिट नंबर्स आपण तयार करूया. किती करायचे आहेत? 10. पहा, 2 अंकी संख्या तयार करायला इझी आहे. 1 आणि 2 घेतला तर ही 2 अंकी संख्या तयार झालेली आहे 12. 2 आणि 3 घेतला, ही 2 अंकी संख्या तयार झालेली आहे 23. 3 and 4 34. 4 and 5 45. 5 6 56. 6 7 67. 7 8 78. 8 9 89. किती नंबर तयार झाले पहा? 1 2 3 4 5 6 7 8. आपल्याला 10 हवे आहेत. 10 नंबर्स तयार करायचे आहेत. हे आपले 8 तयार झालेले आहेत. आता आपण नंबर तयार करू शकतो. आपण 0 अजून घेतलेला नाही आहे. 1 0 10 हा नंबर तयार झालेला आहे अँड 2 0 20 नंबर तयार झालेला आहे. हे झाले 2 डिजिट नंबर्स, 2 अंकी संख्या 10. पहा, इझी आहे 2 अंकी संख्या तयार करायच्या. 1 2 12. 2 and 3 घेतला 23. 3 4 घेतला 34. इझी आहे की नाही? इझी आहे. आता आपण 3 डिजिट नंबर्स तयार करूया. 10 तयार करायचे आहेत. आता आपण 3 डिजिट नंबर्स तयार करूया, म्हणजे 3 अंकी संख्या तयार करूया. पहा, कोणतेही 3 नंबर्स घेतले की आपली 3 अंकी संख्या तयार होईल. मग आपण 1 2 3 घेऊया. 123. रीड कशी करणार? 123. 2 3 4. 234. पहा, इझी नंबर घेऊया, ओळीने नंबर घ्यायचे. 3 4 5 345. 4 5 6 456. 5 6 7 567. 6 7 8 678. 7 8 9 789. आता 8 9 आणि 0 घेऊया. 890. किती नंबर्स तयार झाले पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 नंबर तयार झालेले आहेत. आता कोणतेही 3 नंबर्स घेऊया आणि आपण अजून 2 नंबर्स तयार करूया. 2 3 0 230 अँड 3 4 0 340. झाले 10 नंबर्स तयार आपले. इझी आहे. जेव्हा 2 अंकी संख्या असते तेव्हा आपण कसे रीड करतो? 12 23 34. 3 डिजिट नंबर असेल तर आपण हा युनिट प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस. मग आपण रीड कसं करतो? 123 234 345 असं रीड करतो. आता 4 डिजिट नंबर तयार करूया. 4 अंकी संख्या तयार करूया. पहा, इझी घ्यायचे. 1 2 3 4. आता 3 डिजिट होते तेव्हा आपण 200 रीड केलं असतं किंवा 100 रीड केलं. आता हे 4 डिजिट नंबर आहे तर हा 1ला आपण काय म्हणणार आहोत? 1000. 1234. 4 अंकी संख्या असेल तर 1000 हजारामध्ये 1234. दुसरा नंबर घेऊया. 3 4 2 3 4 5 2345. 3 4 5 6 3456.
4 5 6 7 4567 5 6 7 8 5678 6 7 8 9 6789 7 8 9 and 0 7890 किती नंबर्स तयार झाले पाहूया 1 2 3 4 5 6 7 आता आपण कोणताही डिजिट कसाही घेऊन अजून 3 नंबर्स तयार करूया 9012 रीड कसं करणार 9012 कारण 100 प्लेसला 0 आहे 9012 7568 7568 1 2 3 and 0 1230 1230 4 डिजिट नंबर असेल तर 1000 पासून रीडिंग होतं 5 डिजिट नंबर्स पाहूया 5 डिजिट नंबर तयार करूया 1 2 3 4 5 डिजिट झाले रीड कसा करणार 4 डिजिट होते तेव्हा आपण 1000 पासून सुरुवात केली आता इथे पहा 1000 प्लेसला हा 1000 आणि हा 10000 प्लेस आहे रीड करायचं 12345 12345 पुढचा नंबर तयार करूया 2 3 4 5 6 रीड करणार 23456 23456 पुढचा नंबर घेऊया 3 4 5 6 7 रीड करणार 34567 पुढचा नंबर घेऊया 4 5 6 7 8 रीड करणार 45678 5 6 7 8 9 हा रीड करणार 56789 आता इथून पुढे 9 पर्यंत झालेले आपण अजून एक नंबर घेऊया 6 7 8 9 and 0 67890 67890 किती नंबर्स तयार झाले पाहूया 1 2 3 4 5 6 अजून 4 नंबर्स आपण कोणतेही डिजिट कसेही घेऊन 5 डिजिट नंबर्स तयार करूया 5 8 9 2 1 कोणताही नंबर कसा लिहा आणि 5 अंकी संख्या तयार करा रीड कसं करणार 58921 67231 रीड करणार 67231 12034 रीड करणार 12034 12034 आणखी नंबर पाहूया 70532 रीड करणार 70532 किती नंबर्स तयार झाले पाहूया 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 नंबर्स तयार झालेले आहेत पहा 2 डिजिट नंबर आपण रीड करतो 12 23 3 डिजिट नंबर्स कसा रीड करायचा 123 234 4 डिजिट नंबर्स रीड करताना 1000 प्लेस 1234 2345 4 डिजिट 5 डिजिट नंबर्स रीड करताना 12030 345 23456 असं रीड करायचं क्वेश्चन सेकंड पाहूया सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो आपल्याला हा टेबल दिलेला आहे आणि रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत त्यांनी पहिले सोडवून दाखवलेला आहे पहा
2359 मराठीतून कसं वाचणार 2359. इंग्लिशमध्ये लिहिताना हे देवनागरी न्यूमरल्समध्ये लिहिलेलं आहे, म्हणजेच आपण मराठी नंबर्स लिहितो तसे लिहिलेलं आहे, मराठी अंकामध्ये लिहिलेलं आहे. आणि हे इंटरनॅशनल नंबर्स म्हणजे इंग्लिश नंबर्समध्ये लिहिलेलं आहे. आणि इथे नंबर रिटर्न इन वर्ड्स म्हणजे शब्दामध्ये आपण ते लिहायचं आहे. हे कसं रीड करणार आहोत आपण 2359 लिहिताना लिहिलेलं आहे पहा 2359. सेकंड नंबरचं पहा 32756 32,756. हे मराठी नंबर्समध्ये किंवा मराठी अंकामध्ये लिहिलं आहे. ते इंटरनॅशनल नंबर्समध्ये राईट करायचं 32,756. आणि हे वर्ड्समध्ये कसं लिहायचं पाहूया. पहा नंबर्समध्ये कसं राईट केलेलं आहे 32,756. हे लिहिण्यासाठी तुमचे स्पेलिंग्स पाठ असणं गरजेचं आहे. 1000 100पर्यंत स्पेलिंग पाठ हवे आहेत. 1000 लाख ही स्पेलिंग पाठ करायचे आहेत. आणि हा 5 डिजिट नंबर आहे म्हणून आपण रीड कसा करणार आहोत 32,756. त्याच्या पुढचं पहा आपल्याला इथे इंटरनॅशनल नंबरमध्ये दिलेला आहे 67,859. ते मराठीतून लिहायचं आहे 67859. हे मराठी नंबर्समध्ये राईट केलेलं आहे. आणि आता हे आपण वर्ड्समध्ये राईट करूया. पहा हे वर्ड्समध्ये कसं राईट केलं 67,859. पुढचा नंबर आहे 1034 1034. इथे 100 प्लेसला काहीच नाही आहे. हा मराठी अंकामध्ये लिहिलेला आहे. इंग्लिश नंबर्समध्ये लिहायचा 1034 आणि राईट कसं करणार 1034 1034. पुढचा नंबर पहा आपल्याला वर्ड्समध्ये दिलेला आहे त्याचे आपण नंबर्स तयार करायचे आहेत 27,895. 27,895. मराठीतून कसं लिहिणार 27895. हे नंबर्स आपण मराठीतून लिहायचे. थर्ड नंबरचा क्वेश्चन पाहूया. थर्ड नंबरचा क्वेश्चन पहा ॲज अ पार्ट ऑफ द अवॉइड प्लॅस्टिक प्रोजेक्ट जिल्हा परिषद स्कूल्स मेड अँड प्रोव्हाइडेड पेपर बॅग्स टू प्रोव्हिजन स्टोअर्स अँड ग्रीन ग्रॉसर्स. रीड द तालुका वाईज नंबर्स ऑफ द बॅग्स अँड राईट द नंबर्स इन वर्ड्स. इथे तालुका आणि नंबर्स ऑफ बॅग्स दिलेले आहेत. हे आपल्याला नंबर्स काय करायचे आहेत फक्त वर्ड्समध्ये राईट करायचे आहेत. करूया राईट आपण. पहिला नंबर पहा हे 5 अंकी नंबर्स आहेत म्हणजेच 5 डिजिट नंबर्स आहेत. तर आपण रीड कसे करणार आहोत 12,740 28,095. 100 प्लेसला 0 आहे म्हणून अँड 95. 31,608 10,972. आता हे आपण राईट करूया. कोपरगावचे नंबर ऑफ बॅग्स आहे 12,740. शेवगावचे नंबर ऑफ बॅग्स आहे 28,095. कर्जतचे नंबर ऑफ बॅग्स आहे 31,608. संगमनेरचे नंबर ऑफ बॅग्स आहे 10,972. पहा मी इथे नंबर्स राईट केलेले आहेत आणि हे वर्ड्समध्ये राईट केलेले आहेत 12,740 28,095 31,608 10,972. क्वेश्चन 4 पाहूया आता. 4 नंबरचा क्वेश्चन आहे हाऊ मेनी रुपीज डू दे मेक. ते किती रुपीज तयार होतात आपल्याला कसं दिलेलं आहे पहा 20 नोट्स ऑफ 1,000 रुपीज 5 नोट्स ऑफ 100 रुपीज अँड 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. आणि याच्यापासून किती रुपीज तयार होतात ते लिहायचं आहे. तर पहा इझीमध्ये शिकवते 1,000च्या 20 नोट्स आहेत म्हणजे 20 इंटू 1,000 इज इक्वल टू पहा 20 नोट्स आहेत 1,000 रुपीजच्या. मग काय करायचं 20 इंटू 1,000 आणि मल्टिप्लिकेशन कसं करायचं पहा 2 1 जा 2
आणि काहीही करायचं नाही. हे जे नंबर्स आहेत झिरोचे ते काउंट करून राईट करायचे. 1 2 3 अँड 4. 4 नंबर राईट, 4 झिरो राईट करायचे. पहा 20 नोट्स ऑफ 1000 म्हणजे किती रुपीज झाले? 20,000 रुपीज. आता 5 नोट्स ऑफ 100 रुपीज. 5 नोट्स ऑफ 100 रुपीज 5 इंटू 100 करायचे. 5 1 जा 5 आणि 0 किती येणार? 2. म्हणजे 500 नंबर तयार होईल. तर तो कसा लिहायचा? 500. पहा युनिट टेन्स 100. युनिट टेन्स 100. नंबर्स खाली नंबर्स राईट करून घ्यायचा. अँड 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. 10 रुपीजचे 14 नोट्स म्हणजे 14 इंटू 10 इज इक्वल टू 14 1 जा 14 अँड 1 0 म्हणजेच 140 रुपीज. 10 नोट्स 14 नोट्स ऑफ 10 रुपीजचे 140 रुपीज तयार होतील. आणि ह्या सर्व नंबर्सची करायची ॲडिशन. 0 4 5 + 1 6 इथे हा 0 आणि 2. 20,640 रुपीज काय होतील? तयार होतील. हाऊ मेनी रुपीज डू दे मेक? लिहूया. दे मेक 20,640 रुपीज. समजलं? इझी आहे. 2 1 जा 2 आणि 0 काउंट करून राईट करायचे. 5 1 जा 5 2 0. 14 1 जा 14 1 0. असे नंबर्स खाली नंबर्स राईट करायचे. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. त्याच्यात सेकंड नंबरचं पहा. 15 नोट्स ऑफ 1000 रुपीज 12 नोट्स ऑफ 100 रुपीज 8 नोट्स ऑफ 10 रुपीज अँड 5 कॉईन्स ऑफ 1 रुपी. आपण पहिल्यांदा 15 नोट्स घेऊयात 1000 रुपीजचे. म्हणजे 15 इंटू 1000 किती तयार होतील? पहा 15 1 जा 15 अँड 0 1 2 3 0. 15,000 रुपीज तयार होतील. 12 नोट्स ऑफ 100 रुपीज म्हणजेच 12 इंटू करायचे 100. 12 1 जा 12 अँड 2 0 म्हणजे किती तयार होतील? 1200. 1200. नंबर्स खाली नंबर्स बरोबर लक्षात घेऊन राईट करायचे. युनिट टेन्स 100 अँड 1000. युनिट टेन्स 100 1000 अँड 10,000. पुढे 8 नोट्स ऑफ 10 रुपीज म्हणजे 8 इंटू 10 करूया. 8 1 जा 8 अँड 1 0 80 रुपीज तयार होतील. आणि 5 कॉईन्स ऑफ 1 रुपी. 5 कॉईन्स ऑफ 1 रुपी म्हणजे 5 1 जा 5. करूया ॲडिशन. 5 8 2 5 + 1 6 अँड 1. 16,285 रुपीज. लिहूया. दे मेक 16,285 रुपीज. इझी आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. 5 नंबरचा क्वेश्चन पाहूया. राईट द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर्स दॅट कॅन बी मेड युजिंग द डिजिट्स 4 5 0 3 7 ओनली वन्स. आपल्याला इथे 5 नंबर्स दिलेले आहेत. त्यांच्यापासून 5 अंकी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करायची आहे. तर मी पहिल्यांदा बिगेस्ट नंबर तयार करते. इथेच लिहिते बिगेस्ट नंबर. पहा बिगेस्ट नंबर तयार करताना मोठ्या नंबरपासून छोट्या नंबरपर्यंत नंबर्स राईट करायचे. बरोबर 5 नंबर दिलेले आहेत. सर्वात मोठा नंबर आहे 7. बिगर नंबर आहे 7. राईट करूया. 7 नंतर मोठा नंबर आहे 5. 5 नंतर मोठा नंबर आहे 4. 4 नंतर 3 अँड नंतर 0. हा झालेला आहे बिगेस्ट नंबर तयार. पहा 75,430 हा आहे बिगेस्ट नंबर. या नंबर्सपासून तयार झालेला. आता स्मॉलेस्ट नंबर तयार करूया आपण. स्मॉलेस्ट नंबर. आता पहा स्मॉलेस्ट नंबर तयार करताना आपण हे जे लिहिलेले नंबर्स आहेत ते उलटे राईट केले की आपला काय होईल? स्मॉलेस्ट नंबर तयार होईल. परंतु इथे काय झालेलं आहे? इथे युनिट प्लेसला आलेला आहे 0. 0 पासून कोणताही नंबर तयार होत नाही. म्हणून नंबर तयार करताना 0च्या शेजारी असलेला हा नंबर तो पहिल्यांदा राईट करायचा आणि त्याच्यानंतर 0 राईट करायचा आणि मग हे नंबर ओळीने राईट करायचे. पहा कसं, म्हणजे इथे पहिल्यांदा 3 येणार आणि मग नंतर हा 0 राईट करायचा आणि नंतर 4 5 7.
457 हा झाला आपला स्मॉलेस्ट नंबर तयार 30,457. पहा बिगेस्ट नंबर कसा तयार केला, मोठ्या नंबरपासून छोट्या नंबरपर्यंत नंबर्स राईट केले, हा झाला बिगेस्ट नंबर तयार. स्मॉलेस्ट नंबर तयार झाला असता हे नंबर्स उलटे राईट केले की आपला स्मॉलेस्ट नंबर तयार झाला असता, परंतु इथे युनिट प्लेसला आहे 0. 0 पासून कोणताही नंबर तयार होत नाही, म्हणून तयार कसा करायचा, 0च्या शेजारचा असलेला हा टेन्स प्लेसचा नंबर पहिल्यांदा राईट करायचा आणि त्याच्यानंतर 0 राईट करायचा आणि बाकीचे नंबर हे उलटे राईट करायचे. 457 30457 हा झाला स्मॉलेस्ट नंबर तयार. 6 नंबरचा क्वेश्चन पाहूया. 6 नंबरचा क्वेश्चन पहा. द नेम्स ऑफ सम प्लेसेस अँड देअर पॉप्युलेशन्स आर गिवन बिलो. यूज दिस इन्फॉर्मेशन टू आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो. इथे आपल्याला सम प्लेसेस दिलेले आहेत, गावांची नावे दिलेली आहेत आणि त्यांचं पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्या इथे क्वेश्चन विचारलेले आहे, त्याचा आपल्याला आन्सर द्यायचा आहे. हे त्यांचं पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे. पहा, विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन, व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन. म्हणजे कुठल्या प्लेसचं पॉप्युलेशन सर्वात जास्त आहे आणि किती आहे. पहा सर्वात मोठा नंबर कुठे दिसतोय तुम्हाला, पहा 92,172 हा सर्वात काय आहे, बिगर नंबर आहे. आणि व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन, विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन, वाशी. कुठल्या प्लेसचं पॉप्युलेशन जास्त आहे, आन्सर काय लिहिणार तुम्ही, वाशी. आणि दुसरा क्वेश्चन आहे व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन, किती आहे, 92,173. सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा. विच प्लेस, मोरवडा और मोरगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. इथे मोरवडा अँड मोरगाव ह्या दोघांपैकी कोणाचं जास्त पॉप्युलेशन आहे ते आपल्याला लिहायचं. इथे पहा मोरगाव आहे, मोरगावचं पॉप्युलेशन आहे 87,012 आणि मोरवड्याचं पॉप्युलेशन आहे 85,890. मग 85,000पेक्षा 87,000 काय आहेत, जास्त आहेत. मग ते कुठल्या ह्याचं आहे, तर मोरगावचं आहे. विच प्लेस ग्रेटर पॉप्युलेशन, इथे काय आन्सर येणार तुमचं, मोरगाव. थर्ड नंबरचा क्वेश्चन पहा. विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन, हाऊ मच इज इट. कुठल्या प्लेसचं पॉप्युलेशन कमी आहे आणि किती आहे. बघा कुठल्या प्लेसचं पॉप्युलेशन कमी दिसतंय, कमी आहे 35,950, 5,777. मग या दोन नंबरपैकी 35,777 हा नंबर लहान आहे किंवा स्मॉल आहे, म्हणून गगनबावडा या प्लेसचं पॉप्युलेशन काय आहे, सर्वात कमी आहे. लिहूया इथं, गगनबावडा प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन. हाऊ मच इज इट, किती आहे ते, 35,777. इझी आहे. प्रॉब्लेम सेट 2 आपला झालेला आहे शिकून सर्व. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.